वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 9 पाहिला होता आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 10 पाहत आहोत, ज्यामध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करत आहोत ज्याचं नाव आहे HCF अँड LCM. तर याच्यामध्येच पहिली गोष्ट याच्यापासूनच सुरुवात होते की नेमका HCF म्हणजे काय आणि नेमकं LCM म्हणजे काय आणि HCF म्हणजे काय. तर सिंपल गोष्ट अशी आहे की जो काही LCM असतो, LCM म्हणजे L फॉर लोवेस्ट, C फॉर कॉमन अँड M फॉर मल्टिपल. आणि नेमकं HCF म्हणजे काय, H फॉर हायेस्ट, कॉमन, F फॉर फॅक्टर. तर LCM म्हणजे काय आहे, LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन फॅक्टर, लोवेस्ट कॉमन मल्टिपल, लोवेस्ट कॉमन मल्टिपल आणि HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर जो तुमचा प्रॅक्टिस सेट 10 आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं आहे. पहिला क्वेश्चन तुम्हाला असा दिला आहे, विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर कंपोजिट नंबर. जो प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबरही नाही तो नंबर कोणता. आता प्राईम नंबर बऱ्यापैकी जणांना माहीत नसतात, पण नेमकं कंपोजिट नंबर म्हणजे काय ते जास्त जणांना माहीत नसते. तर कंपोजिट नंबर म्हणजे असे आहेत, द नंबर्स दॅट आर नॉट प्राईम नंबर. जे प्राईम नंबर नसतात, जे प्राईम नंबर नसतात त्यांना कंपोजिट नंबर म्हटलं जातं. ठीक आहे. पण 1 हा एक असा नंबर आहे, पण 1 हा एक असा नंबर आहे जो प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाही. फक्त एक हा असा नंबर आहे जो प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबर नाही. हा तुमचा पहिला क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन दिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द को प्राइम्स. को प्राइम म्हणजे हे समजणं तुम्हाला अगोदर खूप महत्वाचं ठरतं की नेमकं को प्राइम म्हणजे तरी काय. ठीक आहे. नेमकं को प्राइम म्हणजे काय, अगोदर तुम्हाला हे समजणं महत्वाचं आहे की नेमकं को प्राइम काय असते काय नाही, त्याला तुम्ही कसा अटेम्प्ट करणारा काय नाही, याच्यामध्ये तुम्हाला हे समजणं फार महत्वाचं आहे. नेमकं जे काही को प्राईम नंबर आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार. जे काही को प्राईम आहेत, को प्राईम म्हणजे काय, को प्राईम म्हणजे असे नंबर ज्याचा फॅक्टर फक्त एक कॉमन असला पाहिजे. दोघांमध्ये जे काही नंबर दिलेले आहेत को प्राईम नंबर म्हणजे त्या नंबरचे जर करता तुम्ही फॅक्टर्स पाडले, ठीक आहे, तर त्या फॅक्टर्स मध्ये फक्त एक हा कॉमन फॅक्टर असला पाहिजे, दुसरा कोणताही नसला पाहिजे. जर एकच हा फॅक्टर कॉमन असेल तर त्या ते दोन जे काही नंबर आहेत ते को प्राइम्स असतील, नाही तर नाही. ठीक आहे. तर आपण आता हेच पाहू याच्यामध्ये की याच्यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं आणि ते कसं करायचं. ठीक आहे. तर जे काही आपले को प्राईम नंबर होते, को प्राईम नंबर्स म्हणजे काय, ज्याला कॉमन फॅक्टर किती असतो, ज्याचा 1 असतो. ठीक आहे. तर इथं काही नंबर दिलेले आहेत तुम्हाला, त्यांचा पाहू आपण कॉमन फॅक्टर 1 आहे का नाही. अगोदर तुम्हाला दिला आहे 8 अँड 14. अगोदर तर 8 चे फॅक्टर मी पाडताय. 8 ला कितीने डिवाइड जाते, 1 ने, 2 ने, 4 ने आणि 8 ने. ठीक आहे. तसंच 14 ला कितीने डिवाइड जाते रे, 1 ने जाते, 2 ने जाते, 7 ने जाते आणि 14 ने जाते. ठीक आहे. आता याच्यातली जर तुम्हाला दुसरी ट्रिक पाहिजे म्हणलं तर याच्यामधले कॉमन फॅक्टर कोणते कोणते आहेत पहा बरं एकदा. याच्यातला कॉमन फॅक्टर 1, 2 इथेही दिसत आहे आणि 1, 2 खाली सुद्धा दिसत आहे तिथं. ठीक आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर्स ऑफ 8 अँड 14 काय आहेत, 1 आणि 2 आहे. त्याच्यामुळे हे को प्राईम नंबरचे पेअर असेल का, नाही. का, कारण को प्राईम नंबर कोणते असतात, ज्यामध्ये फक्त एक हा कॉमन फॅक्टर असतो. तुम्हाला दुसरी जोडी दिली आहे 4 आणि 5. 4 चे कॉमन फॅक्टर काय आहेत, 1, 4. याच्यामध्ये एक राहिला यांचा लिहायचं, एक इथं स्लाइड मध्ये राहिलेला आहे 1, त्यानंतर आहे 2 आणि त्यानंतर आहे 4. हे काय झाले, कॉमन फॅक्टर झाले कशाचे, 4 चे. आणि 5 चे काय आहेत, 1 आणि 5. 1, 2, 4 अँड 1, 5. याच्यामध्ये कॉमन काय आहे,
याच्यामध्ये कॉमन दिसत आहे आपल्याला, फक्त इथेही 1 दिसत आहे आणि इथेही 1 दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे रे, फक्त 1 आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे, फक्त 1. तर 4 आणि 5, 4 and 5 इज द पेअर ऑफ co-prime number. 4 and 5 are a pair of co-prime numbers. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट दिलेला आहे 17 and 19. 17 चे फॅक्टर्स काय आहेत, 1 and 17. का 17, कारण 17 हा प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरला फक्त 1 ने डिवाइड जातो. आणि 19 सुद्धा हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे हे दोघही जण कॉमन फॅक्टर याच्यामध्ये काय आलेला आहे, फक्त 1 आलेला आहे. काय आलेला आहे, फक्त 1 आलेला आहे. ठीक आहे, कॉमन फॅक्टर काय आलेला आहे, 1 आलेला आहे. आता लक्ष द्या, कॉमन फॅक्टर 1 म्हटलं तर हे को प्राईम नंबरच्या जोड्या असणार. 17 and 19 आर पेअर ऑफ को प्राईम नंबर. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट तुम्हाला दिला आहे 27 and 15. 27 ला किती डिवाइड जाते, 1, 3, 9 and 27. बाकी कशानंतर नाही जात. नंतर 1, 3, 5 and 7. याच्यामध्ये कॉमन कोण कोण आहे, 1 and 3 दिसत आहे मला वर. पहा बरं, इथे दिसत आहे का, इथे दिसत आहे 1 and 3 आणि खाली सुद्धा दिसत आहे 1 and 3. ठीक आहे, याचे कॉमन फॅक्टर कोणते आले, 1 and 3. त्याच्यामुळे हे पेअर असेल का, नाही. 17, 27 and 15 आर नॉट अ पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. हे दोन्ही को प्राईम नंबरच्या पेअर्स नसतील. का, कारण यांचा जो काही फॅक्टर आहे तो कॉमन आहे का, नाही आहे. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट काय दिलेलं आहे, या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, त्यामुळे मी बाकीचं सगळं इरेज केलेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे, लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100. 25 तुम्हाला काय करायचं आहे, प्राईम नंबर्स काढायचे आहेत. प्राईम नंबर्स पण कुठून, 25 पासून 100 पर्यंत, 25 ते 100 पर्यंत. ठीक आहे, 1 to 100 जे काही प्राईम नंबर आहेत ते टोटल 25 आहेत. ठीक आहे, आणि जे काही 25च्या समोरचे आहेत ते मी इथे दिले आहेत, किती आहेत, टोटल 16 आहेत. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. ते किती आहेत ते सांगायचं आहे, आणि 25 ते 100 पर्यंत ते कोणते कोणते आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे, 25 ते 100 पर्यंत आहेत किती, तर 16 आहेत. ठीक आहे, किती आहेत, 16 आहेत. आणि कोण कोणते आहेत म्हणलं तर 29, 31, 37 आणि हे जे काही दिलेले आहेत हे काय आहेत, ते प्राईम नंबर्स आहेत. आय होप हे क्लिअर असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता लक्षात घ्या, ट्विन प्राईम नंबर काय असतात. ट्विन प्राईम नंबर म्हणजे असे जे एकतर प्राईम नंबर असणार आणि ज्यामध्ये डिफरन्स हा 2चा असणार. ठीक आहे, टोटल ट्विन प्राईम नंबर 1 to 100 हे टोटल 8 आहेत. किती आहेत, 8 आहेत. पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे 51 to 100. ठीक आहे, ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय असणार, डिफरन्स बिटवीन 2 प्राईम नंबर इज 2. म्हणजे 2 प्राईम नंबर मधला जो डिफरन्स आहे तो कितीचा असणार आहे रे, 2चा असणार आहे. ठीक आहे, जसं इथं एक आहे 71 आणि 73, दोन्हीही प्राईम नंबर आहेत. क्लिअर आहे, दोन्हीही प्राईम नंबर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तर हे जे दोन्ही नंबर आहेत आणि यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, डिफरन्स देखील 2चा आहे. तर हे काय असणार, प्राईम नंबर असणार. आणि अजून दुसरी जोडी कोणती आहे रे तुमच्यासाठी, नंतर येत आहे 59 आणि 61, याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स 2चा आहे. त्याच्यामुळं 51 to 100 पर्यंत ट्विन प्राईम नंबरच्या पेअर्स किती आहेत, तर 2 आहेत. आणि कोण कोणत्या म्हणलं तर 59, 61, 71, 73 हे 2 पेअर आहेत. आय होप हे सुद्धा तुम्हाला क्लिअर असेल चांगल्या प्रकारे क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 5वा नंबरचा क्वेश्चन, राईट 5 पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. इकडे बघा, 1 ते 50 पर्यंतच्या किती जोड्या लिहायच्या आहेत, 5 लिहायच्या आहेत. पण टोटल 1 ते 100 पर्यंत किती आहेत, 8 जोड्या आहेत. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काही पेअर्स दिले आहेत 3, 5, 5, 7, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43 अशा तुम्हाला पेअर दिले आहेत. या पेअर नुसार तुम्ही ते काढू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. हे झाले ट्विन प्राईम नंबर. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला,
विच आर द इवन प्राईम नंबर्स. इवन प्राईम नंबर कोणता आहे? इवन प्राईम नंबर हा फक्त एक आणि एकच आहे, आणि जो म्हणजे कोणता आहे? 2 आहे. कोणता आहे? 2 आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, जो तुमचा ट्विन प्राईम नंबर आहे तो कोणता आहे? फक्त 2 आहे. क्लिअर आहे? जो काय एकतर इव्हनही आहे आणि प्राईम नंबरही आहे. तर तुमचं लेक्चर इथंच संपते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि याच चॅनलवरती तुम्हाला राहिलेले जे काही बाकीचे तुमचे प्रॅक्टिस सेट आहेत, जो काही तुमचा पूर्ण सिलेबस आहे, त्या पूर्ण सिलेबसचे तुम्हाला यावर व्हिडिओ मिळतील. थँक्यू सो मच फॉर टुडेज लेक्चर.